तर भाजप सगळे आमदार यावेळेस उद्या मुंबईत बोलवण्याची शक्यता आहे। उद्या विधिमंडळ भाजपचा नेता निवड करून महायुती सत्ता स्थापन पत्र उद्या राज्यपाल यांना देण्याची शक्यता आहे। तर महायुतीचे नेते एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार रात्री दिल्लीला यावेळेस भाजप पक्ष श्रेष्ठींसोबत बैठक करून सत्ता स्थापना आणि मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून कळतेय। या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सागर, महायुतीनं खरं तर बाजी मारली आपण पाहतोय। आज भाजपच्या सगळ्या आमदारांना मुंबईत बोलवण्याची शक्यता आहे आणि आज महायुतीचे नेते हे दिल्लीवारी देखील करण्याची शक्यता आहे। नेमकं काय घडू शकतायत घडामोडी सविस्तर? भाजपचे काही प्रमुख नेत्यांची आज बैठक होईल असं म्हटलं जातं आणि विशेष म्हणजे भाजपच्या बहुतेक सर्व आमदारांना आज रात्रीच मुक्कामी मुंबईत बोलवलेलं आहे। उद्या सकाळी त्यांची एक बैठक होईल, दुपारपर्यंत विधिमंडळ गटनेत्याचं निवड होईल आणि संध्याकाळी मुख्यमंत्री विद्यमान जे मुख्यमंत्री आहेत सरकारनं स्थापन होण्याच्या आधीचे ते एकनाथ शिंदे असतील, दोन्ही डीसीएम आणि त्यांच्या पक्षाचे काही प्रमुख नेते हे राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेसाठी पत्र देतील आणि त्यानंतरनं बाकीच्या इतर घडामोडी घडतील असं सांगितलं गेलेलं आहे। आज रात्री उशिरा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि इतर काही प्रमुख नेत्यांची भाजपाचे केंद्रीय गृहमंत्री ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्याशी रात्री उशिरा दिल्लीत सुद्धा एक बैठक होईल असं सांगितलं जातं। या बैठकीमध्ये नेमका मुख्यमंत्री कुणाला करायचं आहे याबाबतची चर्चा होईल आणि सत्ता स्थापन कधी करण्याच्या संदर्भात पत्र देणं वगैरे इतर महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल। पण सूत्रांची जी एनडीटीव्हीला माहिती मिळते त्यानुसार भाजप यावेळेस मुख्यमंत्री पद आता घेण्याच्या तयारीत आहे आणि त्याच्या स्वरूपाच्या हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत। अमित शहा यांच्या समोरच्या बैठकीमध्येच याच्या बाबतचे अंतिम निर्णय भले होणार असले तरी भाजपातल्या काही वरिष्ठ नेत्यांनी जी संकेत दिले आहेत त्यानुसार भाजप आता मुख्यमंत्री पद सोडणार नाही। भाजपचे जे आकडे आलेले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर यश घेऊन भाजपाने मुख्यमंत्री पद घेतलं नाही तर केडर आणि जी नेत्यांची नाराजी इतरांची वाढेल ते न करण्यासाठी दृष्टिकोनातनं भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाचा दावा हा निश्चित असल्याचं समजतं। निश्चितच सागर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।